मी आहे अवकाळी पावसासंदर्भात। अवकाळीचा फटका प्रचाराला बसलाय। उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांची सभा अवकाळीमुळे रद्द झाली आहे। राज ठाकरे यांच्या सभेवर सुद्धा अवकाळीचं संकट दिसतंय। तर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसतोय। पुणे, संभाजीनगर तसंच इतरही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसतोय। त्यामुळे याचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच फटका बसलाय। उद्धव ठाकरे यांची सभा तसंच राज ठाकरे आणि शरद पवार यांची सुद्धा सभा ही रद्द करावी लागली आहे। पुण्यामध्ये प्रचाराला फटका बसलाय। संभाजीनगर आणि जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करावी लागली आहे। अवकाळी पावसाचा फटका प्रचाराला बसलाय। लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार हा शिगेला पोहोचलाय। मात्र आज राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसलाय। त्यामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे याचा प्रचाराला फटका बसलाय। अनेक नेत्यांच्या सभा, रोड शो, रॅली ह्या रद्द कराव्या लागल्या। तर दृश्य आपण पाहतोय, पुणे, संभाजीनगर, जालना अशा अनेक भागात मुसळधार पाऊस बरसलाय। हा अवकाळी पाऊस बरसल्यामुळे अनेक ठिकाणच्या सभा या रद्द कराव्या लागल्या। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांना याचा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे प्रचाराला मात्र जोरदार फटका बसलाय। एकीकडे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं सुद्धा नुकसान होत आहे। तर आपल्यासोबत पुणे आणि संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। अजिंक्य धायगुडे पुण्यातून जोडलेले आहेत। अजिंक्य, पुण्यामध्ये पाऊस बरसतोय, काय स्थिती आहे? प्रचाराला याचा कसा फटका बसतोय? नक्कीच जगदीश, आपण अवकाळी पावसाचा फटका जो आहे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना बसलेला पाहिलं होतं, परंतु आता आजचा जो अवकाळी पाऊस जो बरसलेला आहे त्यामुळे याचा फटका नेत्यांना बसलेला पाहायला मिळतंय। पुणे लोकसभेसाठी येत्या 13 मेला मतदान होतंय आणि अवघे काही तास प्रचारासाठी उरलेले आहेत। आणि आज महाविकास आघाडीचे उमेदवार जे रवींद्र दंगेकर आहेत त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीताला यांची वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात चंदननगर येथे 3:30 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती। परंतु गेल्या 1 तासापासून जे आहे ते पुण्याला पावसाने जोरदार झोडपलेला आहे आणि त्यामुळे ही सभा जी आहे ती रद्द करावी लागलेली आहे। आणि याचा फटका नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांना बसलेला पाहायला मिळतोय। संध्याकाळी राज ठाकरे यांची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा 8 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। पावसाची जी परिस्थिती आहे ती बघून ती सभा होईल की नाही याबाबत अजून देखील शंका व्यक्त केली जाते। परंतु 3:30 वाजता शरद पवार यांची जी जाहीर सभा होणार होती त्या सभेला या अवकाळीमुळे नक्कीच फटका बसलाय। जगदीश, अजिंक्य, तुम्ही असेच जोडले गेले राहा। संभाजीनगर मधून आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, संभाजीनगरमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस बरसलेला आहे, याचा नेमका फटका कसा बसलेला आहे? जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा त्यामुळे रद्द करावी लागली आहे। आणखी इतर नेत्यांच्या प्रचारावर याचा कसा फटका बसतोय? नक्की जगदीश, बघितला छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार होती। जालन्यामध्ये दुपारच्या वेळी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार होती, मात्र ऐन दुपारच्या वेळीच जे आहे अवकाळी पावसाने हजेरी जालन्यामध्ये लावली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा दौरा जो आहे तो जालना दौरा रद्द झालेला आहे। आणि उद्धव ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे आणि आज सायंकाळी 8 वाजता जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती उद्धव ठाकरे यांची चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराची सभा आहे ती पार पडणार आहे। मात्र आता महायुतीचे उमेदवार जालन्यामध्ये उभा आहे डॉक्टर कल्याण काळे यांची प्रचारात जी सभा घेण्यात आली होती ती सभा आता उद्धव ठाकरे यांना रद्द करावी लागली आहे। कारण सकाळपासून जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचं वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण, त्यामुळे आता हेलिकॉप्टरला जे आहे ती उडान घेता आली नाही। त्यामुळे आता ती सभा जी आहे ती उद्धव ठाकरे यांना दौरा, जालना दौरा जो आहे तो रद्द करावा लागला। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज गोविंदाची रॅली देखील होती, त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांची सभा देखील वैजापूर या ठिकाणी होणार होती। मात्र आता आज जो पाऊस झालाय त्या पावसामुळे आता जे पावसामुळे प्रचाराला मोठा फटका बसलेला आहे। तर धन्यवाद दोघांनाही दिलेल्या या माहितीबद्दल।